तुम्ही काय करा, ते जरा लिंबू गिंबू हे ते धागे सुया हे सामान घ्या लागेल ना, तर त्याची सोय सही लावून ठेवा. म्हणजे आपल्याला आज अंजाम द्या लागेल ना खजाना काढाले. काय म्हणते कायच्या गोष्टी सर्व ऐकून आपण गोष्टी. अरे का मामा ते मग आज खजाना काढल्यावर मग आजच आणा लागेल का? डोक्यात येईल का एवढा झाले खजाना लय मोठा आहे म्हणता. असे माणसं जर राहिले ना शिवलाल भाऊ वगार तोंडे, तर अशा उस्त्या बांधून जा लागेन आपल्याला पाठीले. भीतीले कान असते ना, अशा जोऱ्यानं बोंबलून खाया पिया कुछ नाही, गिल्लास फोडा बारा नाही होईल म्हटलं. ते मनच बदलून जाईन. असं हेंबाडे लोक राहीन तर काही एवढं जोऱ्यानं बोंबलत असते का? काही कोडवर टाकना त्याले. खजाना खजाना करून राहिले. तुला काही अक्कल नाही का बे? हा मॅट झाला का? काही का मॅटाड्या गोष्टी करू लागल्या का? एवढा मोठा मॅट खर्च केला, मग मले कुठं लाल झाली कुठं पांडी झाली, तर एवढे मोठे 2 बोकडे काढले, कुठं गावाला जीव घातला, काहीतरी जीव घातलं. तसं जराच्या काय वाया झाडशीन का? ज्याचं जायचं त्यालाच त्याचंच तपत असते. काही बोलणं आपलं ऐकायचं काम करता बोंबलो नको. मॅट पण ते मामा सांगला तेवढा ऐक ना. आजच काढून आले म्हणजे खजाना एवढ्या जणांना बोंबलत असते काय? हो रे माझ्याकडे चुकलं का? माझ्या ध्यानात आता नेहमीसारखं कायले रे बा गरीबाच्या जास्त गरीब पहिले गेला आपलं काम कायले एवढं खजानाचं काम पडलं तू याच्यानं पडलं रे शिवलाल. बरं ठीक आहे मी बोलतच नाही बा आरामाला बोलत नाही. बरं ठीक आहे बोला काय करता चुकलं राजा माझ्या चुकलं माफ करून दे जाऊ दे. आता नाही बोलून एवढ्या जोऱ्यानं समजलं मला. एवढ्या जोऱ्यानं नाही बोलायला पाहिजे राजा माझ्या कायची खजाना बघून राहिले काय कायचं हाव ना जगान रिपोर्टरले भेटली आता बातमी फुल बातमी भेटली नाही तर त्याला बातमी भेटली का माझं आता भेटली फुल. तेच म्हटलं 2 बोकडे जेवण गावाले हे मोठे डाळेल बोकडे हे लेका जो घालणारे वय काय वरण तर नाही खाऊ घालत. वरण डाळ वरण नाही खाऊ घातलं ना. थांब ऐकू दे पुऱ्या गोष्टी ऐकू सांगते आणि पुरा थांब तू आता चुपचाप राह फक्त तू. असं काहीतरी बोला. एका जणाच्या इकडेच बोलणं ठेवा. कसा ह्या गोष्टी गोपमे चूप. ह्या गोष्टी एका जणाच्या बघतं बरं. 11 जण असले तर 10 जण सुधे राहते. एकच जर असते ते सडला आंबा तो पुरा खेळ बघून टाकते. गड्डेचे काम का सोपे आहे काय? पुरे पिवे झाले ना माझे गड्डे खोदू म्हणून म्हटलं शिवलाल भाऊ जे आहे ते बरोबर संगमत करून आपण आज संध्याकाळी माल काढून घेऊ. जो जमलं दिवस पावला आज लय मेहरबानी होईल. बरं झालं तुम्ही म्हटलं अजून लांब होता का दिवस ना. ठीक आहे संध्याकाळी बाहेर पुरा खजाना काढून घेऊन चाललो येऊ. आता काही जास्त खोदा काही त्याचं काम पडून का तिथं असं काही सामान जोमाचं काही म्हणजे पहिलेच दिवसाला लाईन लावून ठेवा लागेल ना. ते मग जेव्हा संध्याकाळी अंधार आहे तिथं लाईट गीट काहीच नाही राहायच्या त्या वाड्या पुरा भकास आहे तो. म्हणून म्हटलं जर ते काळा गिळाचं कसं ते कायच्यात भरून घ्यायला लागेल ते एवढा मोठा माल कायच्यात ते सगळीच लाईन लावून टाका. काय माहित मामा लागू देते का नाही लागू देते. हाती खजाना निघाला घेऊन नाही पाव मामानं नाही. मामाचं काही खरं आहे करायचं खर्च कोणाला लावायचे आणि फायदा कोणाला होते असं मामाचं काम आहे. थांबना आता ऐकलं तर कशाला काय म्हटलं तर तू आता इकडे अजून बोबाटा करता का दिन हाकलून कसं त्या चिमंद्राला गाडीत बसून ठेवलं पाहिजे ना. चल जाय तिकडे त्या चिमंद्रासंग बसाले बसून ठेवले एकट्याला गाडीत त्या आपल्या ढोमनं वागवाले फालतू चुपचाप बसणं बसायला भेटवायला ऐकायला भेटवायला ऐक ना. ते हिस्से वाटण्याचं बोलून घे शिवलाल. मग नाही पाहिजे तिथं भांडणं होते बरं. सोनं काढल्यावर भांडणं होते म्हणजे पेपरात तर येते टीव्हीत बातम्या येत नाही का म्हणून म्हटलं फालतूचं पहिलेच काय आहे तर ठरवून घे कोणा हिस्से वाटण्याचं इथं मग कसं मग नाही पाहिजे. हो ना मी ते वाचत हे बरोबर हे मुद्द्याचं बोलला तू असं काहीतरी पाईन काढत जाय. अरे बरं ते मग हिस्से वाटण्याचं कसं म्हटलं मामा हिस्से वाटण्याचं म्हणजे कोणाला किती घ्यायचं काय घ्यायचं इथं ठरवलं बरं राहील. आता हिस्से वाटणीचं अर्ध तुमचं अर्ध आमचं झालं. हिस्से वाटणी अर्धे तुम्ही घेऊन जा अर्धे इकडे आम्ही घेऊन जातो जिकडचं तिकडे. अरे बापरे हे बापे जगन काय म्हणते हिस्से वाटण्याच्या गोष्टी चालल्या उलट्या का आम्हाला. हाव ना थांबण्याचं बसणं पाहिजे पुढे शेल्यापर्यंत यायची मजा त्याच्या यायची बाबा थांबणं अर्ध्याचं चालवायचं आपल्याला गेला का हिस्सा आपण का फुकटात बसता का इकडे थांब पाहिजे होते आहे त्याच्यावर बरं पहिले ऐकू दे थांब चुप कल्याण कोणला का दिसलं नाही पाहिजे आपण तिकडे. अरे बापरे लहान झाली चौथा हिस्सा ठीक आहे पाय बरं चुपचाप बोलून पाहिजे अर्धा तेले अर्धा खर्च पाहिला तर आपला समजा. पाहिजे ना कशाचा कसं पोट दुखून आला तसा त्याच्या घरची इस्टेट होय नाही खजाना मामा. थांब ना बच्चा थांब ना. मले मामा लुटेरे म्हणते ना. थांब ना जरा ऐक तर करत यायचं.
अरे बापरे हो समज काय ना अर्ध अर्ध म्हटलं अर्ध लय तुमचं जास्त नाही ना अर्ध म्हटलं 20-25% भेटलं असं तुम्हाला बरं झालं तिकडे आमची जरा खर्च पाणी झाला ना आम्हाला जरा इकडे खर्च पाणी हे ते दानही करावं लागते म्हणतात त्याच्यात 20%. नाही नाही तसं नाही ते 20% तर दान आहे. तुम्ही अर्ध्यातलं 10% तुम्ही करा आणि अर्ध्यातलं 10% आम्ही करू. आमच्यातच करतो. चिमणराव आमच्या इकडे 4-5 जण आहे ना. चिमणराव आहे, 2 बाचे आहे, मी आहे. तुम्ही तर 3 जण आहे तरी बाय म्हटलं जाऊ द्या काय एक हिस्सा अजून वाढवत अर्ध्यातच आम्ही समाधान मानून राहिलो. काही जास्त आता घिसफिस करू नका. आता ठरलं ते ठरलं. बरं बरं मी काय जाऊ दे शिवलाल कुठं फालतू तुझ्या काय द्यायचं देऊन द्यायचं बा. आम्हाला काही एवढं अपेक्षा नाही आहे. जेवढं पाहिजे जास्त काही मोठं नको देऊ. तुला काय तेवढं जाऊ दे करून घे. काम करणं महत्त्वाचं आहे. हो ना तसं तुम्हाला कोण देऊन राहिलं जास्त 100 रुपयावाला आहे तुम्ही घडी. बरोबर ठीक आहे जाऊ द्या. ठीक आहे अर्ध तुमचा अर्ध आमचा जाऊ त्याचे खर्च आला तुमची मेहनत आहे तुम्हाला आता कारागिरी करायला लागते. तर ठरलं मग आता संध्याकाळी किती वाजता काय कसं करायचं झालं ना आता. हां सामान निघामान अजून काही लागल सामान हेच आपले कुदई पावडे घमिले हा खोदाले जरासं तिथं नारळ घ्यायचा लिंब तर सांगितले अगरबत्ती हे ते बाकीचं चिल्लर चाललं जरासा दही भाताचं बनव घ्यायचा ते शिटा राहायचे ना त्याला पाहिजे जरासा शिरणी बाकीचं सांभाळ तुम्ही जरा लागा तयारीला. तर आमची जराशी आराम करायची सोय लावून द्या. अरे ढालवाटे जमून चाललो गेलो ना जमला चल सांगायचं हा उठते ते आता चल आता पुरी बातमी आता आपण बरोबर चल इथं पैसे सांगत मी कोणाला चल तिकडे. हाय लेका बांधात बोलून राहिला बे निघाले का इगरले आंबे निघाले बे त्या बुड्याला सांगतो कंदिलावाले निघाले का पुरे पाहुणे निरा लहान गोटी ऐका लागल्या का मले पाहुणे म्हणे काय शेवटी मग ते गेलो बाबा तिकडचे आणले ते आंबे लेका दुसरा आंबा आणा लागला शहरातून. मले म्हणून काय कोणाला तू मले मी बाबा माझ्या घरच्या मारुती चांगले माझ्या घरच्या आंब्याचे वय का ते माझ्या बाबानं ते सोकारीला घेतले होते ते आंबा इथले माझ्या घरचा आंबा तर का 12 महिने सडत नाही असा आंबा आहे 1 नंबर. त्यात लोकांचे आंबे दिले आम्ही काय करणार आहे. तू लेका त्याला जास्त दिवस ठेवशील तर कैसाठी नेले होते ते आंबे एवढ्या दिवसात रस नाही गेला 8 दिवस घरी ठेवशील इगरण नाही का ते. अबे कायले भांडून राहिले लेको हो त्या आंब्यासाठी नेच्यासाठी त्याच्यासाठी झाले ना खाल्ले ना जिकडचं तिकडे बसले आपल्या त्याच्या स्किलच्या मारुती काय होय इथं निपटो बरं हे काय होय ते वाढू नको ते भलतेच प्रकार नको वाढू देतो गावात. बरं मी इलाज करतो. अरे बांधास तू काय कर मी काय इकडे आहे. हा काय म्हणला बोल. नाही असं म्हणणं आता कसं आहे ते आंबा तर चांगलाच आहे. आता तुझ्या बाबांना हा सोकारीचा आंबा घेतला आता हा निघाला खराब म्हणजे ह्या आंब्याच्या तुझ्या आंब्याचं डिमांड खतम होऊन राहिलं. बदलामी कसं असते माणसाची बदलामी जाते आंब्याची निवड कधी आंब्याचे आंबे खराब तू काही नाही आता तडक घरी चालला जाय जेवढे आंबे असून ते सोकाचे पुरे घेऊन इकडे चौकात फुकटात वाटून ते फुकटात बस एक आंबा नको ठेवतो घरात बदलामी नाही पाहिजे. मग काय तर एवढी मोठी बदलामी काही कामाचं आहे करायचे. हे आता बोलता इलाज काढला मस्त उपाय. हे बरोबर आहे मारुतीचं बांधा तू असंच कर ते पुरे आंबे घेऊन ये लागेल तर आम्ही घेऊ उचलू लागतो टोपले बस सबन आंबे कधी वाटून दे जाऊ दे तिकडे काही नाही करायला लागत. हे बरोबर बोलला मारुती असं काही कामाची गोष्ट ऐकायला का सडल्या आंब्यासाठी माणसाची इज्जत चालली जाते. मग 4 पैशाचे आंबे काय आहे त्या बाबाच्या मागण्या लागू नको तुला इकडे विचारते लोक जबाब द्यायला लागते. चल देते घेऊन ये झोरा घेऊन ये आता आणते आंबे. पण का माया काही म्हणणं नाही पण माझ्या बाबाला का ऐकीन का माझ्या बुडा तर का मग झालं माझ्या बुडाने फेकू देईन इकडे बाहेर आणून देईन. त्या बाबाला माहीतच खायला होते तर ते जसे गेले तिकडे बाहेर गेले जंगला गिंगलात तेव्हा ते आम्हाला आवाज देऊन देतो आम्ही हातभार लावू लागतो तुले त्याची काही काळजी करतो पुरे आंबे काढून इकडे घेऊन टोकऱ्यात बस इकडे आपण जेवढे होईल तेवढं खाऊन टाकू आणि बाकीचे आपापल्या घरी जेले वाटायचं वाटून टाकतो तुझ्या हाताने कोणाला द्यायचं तर. हे बरोबर आयडिया काढली जमलं मारुती तुझ्या बरोबर बरं सांगितलं. तू एक काम कर ना त्या बाबाचे आता लोणच्या आचार्य आंबे आहे ना आचार्याचे आंब्याची घेतली सोकारी त्या आचार्य आंब्याच्या सोकारीवर जाते त्या वागते तू इकडे टोपले काढून टाक आम्ही आहे इकडे गेले आहे ना रे मारुती झाबरू. अबे हे सांगून देता काय हे एवढे आहे ना इकडे आपल्या घरी हे सांगून देऊ ना आपण की आता गोष्टी ऐकल्या आपण खरा नाही तू बडबड नको करू चिल्लर गोष्ट नको करू चिल्लर गोष्टीला नाही सांगायला पुरत हे काय ढांगा आहे का तुला सांगतो तोंड बंद ठेव म्हटलं सांग्या कुलूप तुला ऐकायला भेटलं का कानाच्या बाहेर जाऊ सगळ्या गोष्टी मी काय करतो हे लेका हे भाजींदे येले सांगायला बोलते का एवढी मोठी करोडो रुपयाची गोष्ट नाही चिल्लर वाटतं काय हा काना चल तिकडे चल पहिले शांताराम बघायचं काकाला भेटू घरी जाऊ द्यायच्या मग देतस काकाच्या इकडे मग खरं ते काय करायचं एवढी मोठी बातमी करोडो रुपयाची बातमी चिल्लर बोटायला सांगायला चल. कुठं
हिंडून राहिली व शांती होऊन येत ऊन पाहिजे विचार किती पुरायली. अहो शकुंतला बुडे ते माईचं वासरू नाही का ते वासरू पाहायला ना ते वासरू पाहून राहिली माईचं बुवा घरी नाही आहे म्हणून आली होती मी इकडे. काऊ शांताबाई तुझे ढोरं तर तिकडे गाय वाढत असते. नाही व बाकीचे ढोरं असते तिकडे हे गाय दुधाची आहे की नाही तर तिकडे मग लय लंबी पडते ना हे मग गाय दुधाची आहे इथंच बांधते घरी. इथं शांताबाईला विचारून घे ना. हा जगा इथंच ना शांताराम काका आहे माझ्या घरी. हा शांता काका शांताराम काका आहे का घरी. अरे बाबू बरं झालं आला रे जगन. बाबू मग ते वासरू गेलं ना रे तिकडे पाहिजे ना थोडासा वासरू पाय बरं शांता का घरी नाही आहे ना. शांता काका म्हणा दादा वासरू का तुझे कायले सोडतो बिचारे वासरून वासरू कायले विनाकारण लोकांना तर तुझे झेपत नाही ते कायले शांताराम काका घरी नाही का मग तर सांगा तिकडे पाहा लागेल. कुठं गेले माहिती आहे का तुले शांताराम काका सांग पहिले कुठं आहे. अरे ते देवदास भाऊच्या इथं गेले ना ते वकर बनवायला टाकलं ना ते वकर आणायला गेले ते. अरे मग जमलं चलता का वाटू पाहून मग देऊ तिकडे. हा वाटू पाहून घेऊन मग देऊ वाटू आपला शांताराम काका तिकडे. काम ना भाई चुप बस ना ते काम तो कर मी माय काम करतो बरोबर. हा ते काय बरोबर उद्या वासरू पाहतो ना सबनच पाहतो. अजून 2-3 जणांना सांगून दे आम्हाला नाही भेटलं तर अजून ते मग माझ भरोसा राहशील कोण चाललं ते वासरू पाहिलं तिकडे. आता टाइम पण काम करतो आम्ही अजून 2-4 जणांना तोही पाय म्हटलं इथं गोष्टी करायला बसून राहिली त्या बुडीले काय गोष्टी करायला इले काय तिला गोष्टीत पाहिजे चोगल्या गोष्टी करायला ना इकडे तिकडे इकडे जा तिकडे पाहून घे तुला दिसन तर बसली आपली इथं उन्ही उभीन ताबीन वासरू कुठं गेला पायाला तर आमच्या भरोसा राहील काय. ये बरं तू इकडे बसर तोंड्या रे. हा दाखवू का तुला आता चुगलचोट गोष्टी कशा असते तर इकडे बरं. मग काय रे चुकलं कोणत्या गोष्टी करतो तू नाही इकडच्या तिकडे सुनीच्या सासूला सासूच्या सुनायला सांगत बसतं तरी सांगत चल चल गोडी म्हणजे गोटा मारे. त्यावेळेस मला तर अलग राहायचं नाही रे देवदास. हा त्या वक्ती राजा अलगच मजा आहे पण त्या नाही का. अरे काय लेका काय रट्टे बसे अरे बाबा ह्या झाडाचे झाडे रोड गुरुजी घेऊन जावे आपल्या मागं या इकडून तिकडून इकडे काय पहिला पा लागेल पया लागे अरे रे हाताराजा सुजून जाय. आता त्या वक्ती म्हणजे छडी लागे छम छम विद्या येई घम घम हा मंत्र त्या वक्ती पाठच होता. त्याच्याने शांताराम चुकीले माफीच नव्हती ना. आता आपल्या अंगावर कपडेच कोणते राय रे बांधिरा हो गयले थिगन हेन थेन तरी आपल्याला घास लागे ना शाळेत. आजकालच्या लेकरायले राजा सबन आहे ना बापा त्याले टायन बुटन चष्मेन काय त्याचे ते पट्टे पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे. सांग बरं काय शिक्षण घेतो मोठं तर कायच्यातही घेतल्या जाते मोठं काय लहान काय कायच्यातच काही नसते. अरे काय तर बरोबर आहे ना आटा पोट्टे बापा मास्टरनं धोरण कल्ला केला तरी माझ्या घरी जाते बमला सांगतो नाही काय पहिला आमच्या वस्तीत होतो आम्हाला बिलकुल रट्टेच बसे ना धन मला राजा रोज मार बसे बाबा. अरे बापा काय विचारता रट्टेच नाही. अबे इथं तर हे आहे बे इथं धमल मामा हा बाप हे आहे दोघं जण आहे पाणे हो ना मला शांतार बघान पहिले सांगितलं बघ गोष्ट कशी करायची त्याला टरका मशीन देतो ना मी बरोबर आता ह्या मारले टाकले टरका मशीन देतो मी थांब. नमस्कार मंडळी नमस्कार. आता व्हिडिओ आपले रोज चालू आहे ना. हा नावासहित कमेंट येऊ द्या आणि किती वाजता कोण्या गावून काय कोणा काही बोलणं चालू द्या जरा कमेंट आहे आता चांगलं म्हणा. हा जर वाईट कमेंट केली तर त्याच्यावर रिपोर्ट केल्या जाते. आता डायरेक्टच गुन्हाही दाखवला म्हणून म्हटलं चांगल्याच कमेंट राहू द्या भरघोस कमेंट येऊ द्या. आणि सगळ्यात मेन म्हणजे लाईक एक ऑक्सिजन आहे म्हटलं आपल्या व्हिडिओचं चॅनलचं. सुरुवातलेच जसं चाहे आमची अशी इच्छा आहे का तुमचं पहिलेच पाहिल्याबरोबर लाईकची बटन दाबली पाहिजे. तुमचं जेवढे लोक पाहू राहिले तेवढ्या जणांनी लाईक करा. तुम्ही स्वतःच पाहे ना एवढे मेहनतचे व्हिडिओ आहे तरी लाईक म्हटलं जसे पाहिजे तसे होऊ द्या ना आम्हाला. मग काय तर व्हिडिओ पहा मग कसे धनक्यानं अजूनही चालते बरं तरी चालूच आहे म्हणा. कसे वाटते व्हिडिओ काही सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करून घे जा. हा नवीन असेल तर मागचे व्हिडिओ पहा. हे आजची स्टोरी एका दिवशी स्टोरी नसते आमच्या चॅनलले. आमचं कसं असते त्या याच्यासारखं सिरियल नाटकं नसते का तशाचा टाईप चालू आहे स्टोऱ्या. एकदम मागचे एकदम शेल्यावर जा तुम्ही एकदम त्या खजान्यापर्यंत मामाच्या तिथून या इथपर्यंत पायात पुरुषातनं. हा मग सगळे स्टोरी समजते. हा ठीक आहे ना शेवटपर्यंत पहा. नाही हे पुट्टे पा हे देखा नाही पाहिना निना हिंडत नाही जगण्या सांग्या आता हिंडायला भेटे का. अरे बापरे मायावरच आणून राहिला रे. तुम्हाला पाहिलं जम्मर मामा ते तुमच्या घरी तिकडे म्हटलं ते गाडी आली या ते चक आणला ते ना तुमच्यासाठी काहीतरी मोठा चक आणला बनवून ते झुंबर घरी फिरे कुठं आहे म्हणते लय तीर मारले म्हणते ते ना कुठं तरी कुठं मारले तीर ते चक घेऊन आले म्हटलं जा लवकर नाही तर चालले जातील ते चकही जाईन तू सगळं पैसे चालले जाईल मी तुम्हाला पाहिले आलो जा लवकर झपा झपा.
अरे बापरे काय गोष्ट कोणाला हा शिकायला काय कधी 3 मारले असं नसं काही सांगता येईल का कोणाला येऊन जाते एखादा ते दरा जरा काय बरोबर आहे. अरे बाबा जमला जगन असं ते मागा ब्या काय काम आहे डेरिंगचे काम केलं बरं येतो मी आता चला पाणी चला कोणता चेकाला काय फोन येऊ चला चेक झाला म्हणजे नक्कीच काम नाही का बँकेत टाकून काढून घे ना. अरे कसा टाळकाला बिलकुल झाला झाम्या हाय बे नटा घेऊन बसल्या तिकडे. हो चंद्रा मागा मी आलो गोष्ट आहे मला जरा हा लय मोठी राजाची गोष्ट आहे. अरे कोणती राजाची गोष्ट आणली रे बा तुझ्या जासूस ना शांताराम. अरे काही सांगताच नाही. अरे हा बोलो जग्गा जासूस कोणती खबर आहे कोणती गोष्ट आणली म्हटलं काय गोष्ट नवल विशेष सांगतो ना ते म्हणून झुंबर घर फिरेल तिकडे पाठवलं तुम्ही मला सांगितलं होतं का कोणती गोष्ट एकदम सिक्रेट मोठी असली तर कोणासमोर करायची नाही बा. हा भारताच्या माणसाचा देवदास काका होते तुम्ही होते दोघांनीच सांगायची होती मला गोष्ट म्हणून म्हटलं एक गोष्ट सांगायला आलो तुम्हाला. आहे का पण पोट्टा हुशार आहे का बरोबर लय हुशार आहे जगण्या. हो नाही त्याला मी सांगितलं आहे तसं. बरं सांग आता कोणीच नाही आहे काय कोणती गोष्ट आहे काय म्हणजे काय खबर काय सांगतो ना मामा नाही का मामा लुटे रे हे शिवलाल काका टोळगोटे तो काशा हा हे सगळे 4-5 जण आहे ना हे कायसाठी हे बोकड्याचं जेवण. अरे बोकड्याचं जेवण खायला दिलं ना ते सोनं खाऊन म्हटलं सोनं त्या तिकडे मागचा तो वाडा नाही का मोठा तो साहेबाचा वाडा त्या वाड्यात आहे म्हणजे ते सोनं. हा त्या वाड्यातलं आम्ही पुऱ्या गोष्टी आहे ना मंदिराच्या मागं बसो त्याच्या आम्ही तिकडे गेलो मंदिरात चल म्हटलं येऊ सांग केलं दर्शन घेऊन. अरे त्याच्या गोष्टी चालू होत्या पुऱ्या हा संध्याकाळी पाहिजे म्हटलं ते सोनं काढणार आहे आणि ते म्हणून त्याने ते कबूल केलं ते काढाले म्हणून ते गावाला जीव घालायला लागते बोकडे म्हणून जीव घातला नाही ना. हा आला जाणार तर आज त्याची संध्याकाळी ते सोनं काढायची तयारी आहे. सांगा काय करता. असं पायरे मला वाटेल का तुझा माझ्या पुरा डाऊट होईस काय हे काहीतरी हे असं नव्हतं आपल्याला गाव नव्हतं झोपून येईल तो डाऊट जरा दुसरीकडे तो काही चुकलं नाही. हे सोनं आहे सोनं तर आहे ऐकलंच होतं त्या वाड्यात. हां त्याचा भकास पडलाय पुरं खंडरच झालं ते तिथं शोध लावला ना जाईनं. अरे बापरे तो मामा लुटेरा मला ते कारागिरी आहे म्हणजे येईनं काहीतरी बिशी फसवलेलं का देवदास. तेच तर म्हटलं शिवलाल एवढा कसा काय गाव जेवण बोकड्याचा मटणाचा जीव घालून आला हे काहीतरी असा पाय कसा जासूस कामात आला आपला जग्गा जासूस. दाल में कुछ काला नहीं पूरा पीला विषय आहे म्हटलं मग तर हा शांताराम. बरं आपल्या गावातला माल का वाड्यातला माल लेकाचे तुम्ही काढून घेऊन चालले नाही ठीक आहे जीव घातला तर विचारलं काय. बरं पोट्ट्याने राजा लय मोठी कामगिरी केली रे. आपल्याला जराची झलक माहीत नसती पडलेली का एवढं मोठं भांडे घेऊन सोनं घेऊन पयाले असते ते आपल्या हाती काय लागलं असतं. बरं आता काय कसं मार्गदर्शन काय ते आता करायचं काय म्हटलं याच्यात. करू ना ते मार्गदर्शनाचा आपल्याला त्याचा किलो भेटला आता बरोबर किलो म्हणजे कायच्यासाठी आहे बा हे कायले केलं एवढं मोठं थोडा नाही तर हे लेका दुसऱ्याच्या ताटातल्या बोट्या ओढे ना तो शिवलाल. बरं आता बरं तुझ्या जासूस आहे ना भलती कामगिरी फत्ते केली आता सांगून थोडी मजा येईल आता करून दाखवू ना पुढं. देवदास संस्थाने काय चीज आहे दाखवू ना त्याला त्या शिवलालले दाखवू त्या मामाने दाखवू आमच्या इकडचा खजाना नेता काढून तुम्ही. अरे बापरे बरं ठीक आहे ना रचू ना आपण प्लॅनिंग रचू. आता तू एक काम कर या पोट्टेला सांगून दे बरोबर बारीक ध्यान ठेवा ना त्याच्या इकडे अजून काय हालचाल करते तिथं. हो हां जग्गा जासूस अब तुम्हाला काम आहे. हां दोघे जण गोष्ट लिख नका होती तिसऱ्याला सांगू नका कोणाला जाता ही गोष्ट. तुम्ही काय करा बारीक बरोबर त्याची हालचाल सगळ्याची कोण कुठं जाते काय करते कधी काय अंजाम देते हे सगळं तुमच्या इकडे आहे. हां जगान संख्या दोघांच्या इकडे आहे म्हटलं हे कामगिरी हे काम आपल्याला फक्त पूर्ण शेवटपर्यंत दाखवायचं आहे. पाहून आता ते कसे काय दाखवते काय करते किती काढते काय काढते सगळं बारीक A to Z माहिती भेटली पाहिजे आम्हाला. हाव ना ते तर होणे ते म्हटलं बक्षीस नाही लागेल काय आता एवढा मोठा आम्हाला दिवसभर त्याच्या मागं राहणं बारीक गोष्टी खाना पिणं आलाच ना म्हटलं जरासा म्हटलं दक्षिणा पाहिजे होती पहिले. हा तर मग जरा आम्ही तिकडे टाकणार बिलकुल पुरा अंजाम शेल्यापर्यंत आम्ही पुरेच्या कुठं जाते काय जाते सगळं A to Z माहिती देतो तुम्हाला. हो तू राजा भलतच आहे ना तू जरासा टाइम पाहून बरं ठीक आहे ना आता सध्या तर नाही राजा माहितीच्यात मग दिन ना तुले संध्याकाळी 5-6 वाजता ज्या जमणार नाही हे असं फिरला इकडे देवदाची वखरासाठी माझ्या काही पैसे आणले नाही खिच्यात. अरे पैशाची काळजी नको करू हाय माझ्याजवळ 100 घेऊन जा. हा जास्त काही हे नका करू जे चांगलं आहे ते खाजा लेको भलतं ते सोडलं पाणी नका पिऊ म्हटलं ते. आणि पुरी खबर बात आली पाहिजे म्हटलं उद्या आपल्याला झकास व्हिडिओ बनवायचा आहे माहोल बिलकुल. हा पुरी एकदम A to Z. हा चला भेटू आता उद्या.